महाविद्यालयातील भेट. एका साधारण परिवारातील मुलगा एका साधारण शहरामध्ये राहत होता. त्याने आपली 12वी पर्यंतचे शिक्षण आपल्याच गावामध्ये पूर्ण केले होते. तो अभ्यासात सामान्य विद्यार्थीच होता, पण त्याला लहानपणापासूनच वर्तमान, समाचारपत्र, विज्ञानावर आधारित मासिक, सामान्य ज्ञान मिळवणे आणि वाचण्याचा छंद त्यांच्या वडिलांनी त्याला लावला होता. त्यामुळे त्याने सामान्य ज्ञान व इतर मुलांपेक्षा जास्त होतं. विज्ञानांवर येणारे लेख, माहिती तसेच सामाजिक समस्यांवर येणारे बुद्धिजीवनाचे लेख वगैरे तो नेहमी वाचत होता. त्यामुळे कोणत्याही वेळेस अनेक विषयांवर तो चर्चा करण्यास समर्थ राहत होता. 12वी नंतर विज्ञान शाखेत स्नातकाची पदवी प्राप्त करण्यासाठी त्याने जिल्ह्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. परिवाराची आणि आजूबाजूच्या अनुभवी वकील भावांच्या मित्रांची इच्छा होती की त्याने स्थानीय कला महाविद्यालयातच आपले शिक्षण स्थानकापर्यंत पूर्ण करावे, कारण सायन्समध्ये खूपच परिश्रम घ्यावे लागतात आणि जाणे येणे रेल्वेने करून तर ते शक्यच नाही असा त्यांचा आत्मविश्वास होता. गावातील अयशस्वी पूर्ववत विद्यार्थी त्यांचे प्रमाण होते, तरी त्याने सायन्समध्येच स्नातक होण्याचा प्रण घेतला. त्यांचा असा विचार होता की किन न कीर्त्याचा वार नेहमी शनिवार असतो. आता आपण मुसळ्यात डोके खुपसलेच आहेत, तर परिणाम पण भोगायला तयार आहोत. तो रोज कॉलेजच्या वेळी पत्रकाप्रमाणे कॉलेजला रोज रेल्वेने जाणे येणे करीत होता. त्यामध्ये त्यांची शारीरिक ऊर्जा आणि वेळ फार व्यर्थ होत होता. त्यांना सारखी जाणीव आणि खंत होत होती. पण आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे त्यांच्याजवळ आलिया भोगाशी असावे सादर याशिवाय फारसा दुसरा पर्याय उरला नव्हता. कॉलेजमध्ये जेव्हा कधी प्राध्यापक आपल्या विषयाला धरून अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त प्रश्न विचारत होते, तेव्हा तो मात्र एक विद्यार्थी वर्गात होता जो प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ होता. कधीकधी अपेक्षित उत्तरांच्या जवळपास तो राहत होता. त्यामुळे बहुतेक प्राध्यापकांसाठी तो त्यांचा आदर्श आणि सन्मानित विद्यार्थी होता. जेव्हा कधी असे प्रसंग येत होते तेव्हा सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे लक्ष देत होते. शेवटी प्राध्यापक त्याला या प्रश्नाचं उत्तर विचारत होते. असे अनेक प्रसंग त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आले आणि त्याने त्यांचा दृढता दाखवून सामना केला होता. मित्रमंडळीत किंवा कॉलेजच्या समूहामध्ये जेव्हा कधी कोणत्या तरी विषयावर चर्चा होत होती, तेव्हा तो चर्चेमध्ये मुद्देसूदपणे आपली बाजू ठेवत होता. त्यांच्या चांगल्या वक्तृत्व शैलीमुळे त्यांची कॉलेजमध्ये चांगली प्रतिमा बनली होती. आर्थिक तंगी आणि रेल्वेने येणे जाणे करावे लागले होते, त्यामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ हा विनाकारण खर्च होत होता आणि सोबतच शारीरिक हानी पण सारखीच होत होती. आणि त्यामुळे त्यांच्या कॉलेजचा वार्षिक परिणाम त्यांच्या अन्य स्पर्धकांच्या मानाने विशेष उत्साहवर्धक राहत नव्हता. तरी त्यांचे कॉलेजमध्ये बरेच प्रशंसक होते. तो आपल्या या विशेष असामान्य गुणांमुळे मुलामुलींमध्ये फार लोकप्रिय झाला होता. त्यांच्या काही एकदम जवळच्या मैत्रिणी पण होत्या. आलिया भोगाशी असावे सादर अशा सर्व परिस्थितीत तोंड देत देत त्याने आपली स्नातकाची पदवी पटकावली होती. इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीमध्ये त्याने मध्यमवर्ग निवडला होता. त्याने स्नातकोत्तरासाठी नवीन शहरामध्ये दाखला घेतला होता. जुन्या अनुभवाच्या आधारांवर आणि असामान्य कार्य करण्याची जिद्द कायम ठेवली होती. म्हणून तो जाणे येणे करून स्नातकोत्तरांचा अभ्यासक्रम पूर्ण करत होता आणि सोबतच स्पर्धा परीक्षकांची पण तयारी करत होता. प्रयत्नती परमेश्वर. त्याने स्नातकोत्तराच्या अंतिम वर्ष एक स्पर्धा परीक्षेमध्ये यश पदरी पडले होते. तौनाती त्याला स्थानिक मौसम विभागात नागपुरातच मिळालेली होती. त्याला यामुळे अत्यंत आनंद झाला होता. आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे जीवनात काही यापेक्षाही चांगले करू शकतो असे त्याला वाटत होते. मनी बसे तसे स्वप्न दिसे, त्यामुळे तो मोठे स्वप्ने बघू लागला होता. इतका लांबलचक शैक्षणिक प्रवास केल्यावर रोजच्या भाजी भाकरीची व्यवस्था पक्की झाल्यामुळे त्याच्यात थोडीशी शिथिलता आणि जडत्व आले होते. तो थांबेल तो संपेल असा होतकरूच अनुभव सांगत होता. तसेच त्यांच्यासोबत घडले होते की कार्यालयाने त्यांना एका विशेष प्रशिक्षणासाठी दिल्लीमध्ये पाठवले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यांनी एका पार प्रांतात खूपच दूरच्या कार्यालयात बदली करण्यात आली होती. आता तो आकाशातून पडला आणि खजुरांच्या झाडात अटकला होता. त्यांच्याजवळ बदलीवर जगण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. नोकरी सोडून आपले भविष्य घडेलच याची खात्री नव्हती.
कदाचित तेल गेले पण तूप आणि हाती आले, धुपाटले आणि अशी अवस्था झाली होती. दैव तेथे आणि कर्म नेते असेच कदाचित टोमणे ऐकावे लागले असते. ही परिस्थिती पाहून त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या लक्षात असणाऱ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आपल्या भावनाच्या आहारी न जाता त्याने तो प्रस्ताव स्वीकारला होता. आता नवीन ठिकाणी त्यांचे संपूर्ण लक्ष नोकरी आणि संसारात केंद्रित झाले होते. त्याला 2 अपत्ये पण होती. मोठी मुलगी आणि छोटी मुलगा असे होते. तरी काही वेगळं करण्याची आग त्यांच्या मनात सारखी धगधगत होती. त्या आगीमुळे त्याने विभागातील समोरच्या बढतीला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून वेळेच्या खूप आधीच बढती मिळवली होती. आता त्यांची बढतीवर बदली अजून दूर ठेवली झाली होती. बदली होणे ही त्यांच्यासाठी खूपच शिल्लक बाब बनली होती. शेवटी बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतर अचानक बढतीवर त्यांची बदली नागपुराला झाली होती. तो आणि त्यांचा परिवार आता फार आनंदात होता. कदाचित त्यांनी बघितलेले घरांचे आणि मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न साकार होणार होते. नागपुरातच आपल्या नंतर त्यांची तैनाती मौसमपूर्ण अनुभागात झाली होती. तिथे तो खूपच निष्ठेने आणि जबाबदारीने आपले काम करत होता. त्यांचे समर्पण बघून बॉसने त्याला एक महत्त्वपूर्ण सीट सरळ त्यांच्या अंतर्गत दिली होती. दोघांचे विचार एकमेकांना पटू लागले होते आणि त्यामुळे त्यांच्यात चांगले समन्वय विकसित झाला होता. तो आता बॉसचा गुड बुक मध्ये होता. बॉस त्याला नेहमी अत्यंत जरुरी काम त्यालाच सोपवत होते. बॉस हा खूप मोठ्या मध्यवर्ती भारताच्या क्षेत्राचा मुख्य हवामानशास्त्री होता. बॉसचा साक्षात्कार घेण्यासाठी नेहमी टीव्ही कर्मी कार्यालयात येत होते आणि नंतर त्यांचा सत्कार प्रसारित करण्यात येत होता. त्यांना लागणारी मौसम संबंधी सामग्रीनी जुळवाजुळवी करून देण्याची जबाबदारी बॉसच्या गुड बुक असणाऱ्या अधिकाऱ्यांची होती. त्यामुळे सर्वच मीडिया सहकर्मी त्याला ओळखत होते. बाईट चालू असताना तो त्यांच्यासोबतच राहत होता. त्यांचा फायदा त्याला साक्षात्कारांचे गुरु शिकण्यात होत होता. तो शेवटी त्याच अनुभागात हवामानशास्त्री म्हणून सेवानिवृत्त झाला होता. आपली सेवा देतानातांचा संपर्क अनेक मीडियाकर्मी, समाचार पत्रांचे रिपोर्टर, शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी येत होता आणि त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणींची जाणीव त्याला झाली होती. जीवनामध्ये काहीतरी केले पाहिजे म्हणून हवामान अंदाजासंबंधी सविस्तर माहिती, हवामानाच्या अंदाजाची शब्दावली नक्की उलगडली पाहिजे म्हणून त्याने एक पुस्तक लिहिले होते. पुस्तकाचे नाव वर्षा, हवामानांवर लेख असे होते. त्यांची एक प्रति ज्या महाविद्यालयात तो सायन्स शिकला होता तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ व्हावा आणि कॉलेजला पण माहीत व्हावे की जे विद्यार्थी तिथे घडले होते ते अजूनही कॉलेजचे नाव प्रकाशमान करीत होते. हे पुस्तक कॉलेजला भेट देण्यासाठी तो निघाला होता आणि त्यांच्यासोबत त्यांचे 2 वर्गमित्र पण होते. वाटेत प्रवास करताना जुन्या सर्व आठवणी एक मागे एक करून त्यांच्या नजरेसमोर जाऊ लागले होते. तो तेव्हा बराच भावूक झाला होता. डोळ्यात आनंदाचे अश्रू पण येत होते आणि तितक्यात आम्ही कॉलेजच्या पटांगणामध्ये प्रवेश देखील केला होता. मागील 40 वर्षात कॉलेज आणि आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच फेरबदल झाला होता. कारण जुने दिवस आठवले होते पण ते मित्र मैत्रिणी तिथे कोणीच आमच्या स्वागतासाठी नव्हते. फक्त त्या आठवणीमुळे त्यांचे आभासी चित्र दिसत होते. आपल्या भावनांना लगाम देऊन तो ज्या कार्यालयासाठी गेला होता ते कार्य पूर्ण करावयाचे होते. प्राचार्यांना तशी लिखित नोट पाठवली होती. नोट बघताच त्यांनी आम्हाला बोलविले आणि पाठविले होते. त्यांच्या सोबत विस्तृत चर्चा देखील झाली होती. त्याने लिहिलेले पुस्तक प्राचार्यांना संपूर्द केले होते. त्यांनी आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यांचे मनापासून तोंड भरून प्रशंसा केली होती आणि नंतर शेवटी त्यांच्यासोबत एक सामूहिक फोटो पण घेतला होता. आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी केले पाहिजे अशी त्यांची नेहमीच इच्छा होती व ती आज त्या ठिकाणी पूर्ण देखील झालेली होती. अशाच प्रकारे आजची आपली महाविद्यालयातील भेट ही कथा इथेच संपते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.